शायरीची सुरुवात केली फक्त 5 वर्ष सुरू आहे समजलं का माझ्याही पहिलीची तुमची शायरी माझ्याही पहिलीची तुमची शायरी आहे गणाच्या माध्यमातून प्रश्नाची मांडणी केली गणाच्या माध्यमातून प्रश्नाची मांडणी केली माझ्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं काय माझ्या प्रश्नाचं उत्तर काय दिलं जरा झोका ना नाही का जरा झोका ना घ्या आई दिवस इतका बाकी आहे रात्री 9 वाजेपर्यंत आपल्याकडे वेळ आहे बापरे उत्तराखंड साहेबांना माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं उत्तराखंड इथं गुफा आहे म्हणतात त्या गुफेत जाऊन पडली का तिथे गणेशाची शीर आकीवाय त्या गुफेत जाऊन पडली का त्या शीर त्या तुमच्या अंगणामध्ये का नाही येऊन पडली ना ओ माय गॉड तुमच्या अंगणामध्ये येऊन पडायला पाहिजे होती खरंच का मी का म्हणलं पार्वती माता जेव्हा आंघोळीला बसली होती तेव्हा पार्वतीने मोळाचा गणपती तयार केला हे माझं म्हणणं आहे का की हे माझं म्हणणं आहे का हे शास्त्राचा लेख आहे शास्त्राचा लेख आहे माझं म्हणणं माझ्या घरच्या गोष्टी होय का का माझ्या तोंडाच्या गोष्टी होय का सांगत आहे तो शास्त्राचा लेख आहे नाही का जेव्हा शंकरजीला माहित नव्हतं की हा माझा मुलगा आहे या शंकर भगवंताला माहित नव्हतं की हा माझा मुलगा आहे आणि म्हणून त्या 2 बापलेकांमध्ये युद्ध झाला आणि जेव्हा युद्ध झाला त्या युद्धामध्ये रागाच्या भरामध्ये येऊन शंकरजी त्याची शीर उडवली शंकर भगवंतांनी त्या गणेशाची शीर उडवली आणि काय विचारलं त्या शीर कोणत्या ठिकाणी पडली त्या ठिकाणाचं नाव सांगा म्हणलं त्या ठिकाणाचं नाव सांगा पण शाहीर साहेब त्या ठिकाणी एक असं झाड उत्पन्न झालं त्या ठिकाणी असं झाड उत्पन्न झालं की ते वस्तू आपण प्रत्येक भगवंताला वाहतो ते वस्तू आपण प्रत्येक भगवंताला वाहतो अरे तुमची शायरी आपली तर माफी लोकांची निर्मली नको सांगा जरा नाही का ते सांगायचं नाही जेवढं जमतं तेवढंच करते मी बी आणि तुम्ही जेवढं जमतं तेवढंच करा नाही का रावण रावण जेवढं जमतं तेवढंच करा आणि मी जेवढं जमतं तेवढंच करतो नाही का तेच म्हणत आम्ही करायला चालवतो मी मग उत्तराखंडामध्ये त्या उत्तराखंडामध्ये एक गुफा आहे म्हणतात त्या गुफेत जाऊन पडली मग त्या गुफेत गुफा होता का ज्या ठिकाणी त्या शंकर भगवंत गणेशाची शीर जाऊन पडली तिथं गुफा होता का त्या ठिकाणी गुफा आहे का त्या ठिकाणी असं झाड उत्पन्न झालं त्या ठिकाणी झाड उत्पन्न झालं त्या झाडाचा फळ आपण प्रत्येक भगवंताला वाहतो समजलं का आणि म्हणून म्हणते मेरे सवाल का जवाब नहीं दिया तो मुझे कोई गम नहीं काही कवड्या होय का काही कवड्या होय का खेळाच्या खेळली नाही खेळली होय का खेळली नाही कवड्या होय तसं नाही आणि म्हणून म्हणते अरे मेरे सवाल का जवाब नहीं दिया तो मुझे कोई गम नहीं सारे आप काही देऊ शाहीर मुकेश ये मेरे सवाल का जवाब हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही झालं मी माझ्या बुद्धीप्रमाणे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करते पण तुम्ही नामाची शाहीर तुम्ही आधीचे शाहीर तुम्हाला अनुभव आहे शाहिरीचा पुष्कळ शाहिरीचा अनुभव आहे आम्ही आताचे निघलो शाहीर नाही का आणि म्हणून का राजा भजन का गंगूत केली गंगूत केलेला तुमच्याकडून अपेक्षा राहते नाही काहीतरी शिकवण मिळली जाते नाही का हे असं जमणार नाही नाही का हे असं जमणार नाही अजिबात नाही साहेब असं नाही करायचं बाई बापू हो माझ्या तू एक नाव घेऊन समजायचा सांग बरं पहिला राऊंडची मानकरी मी आहे पहिला राऊंड माझा आहे नाही का पहिला राऊंड माझा आहे हा स्टेज माझा आहे नाही का जरा मुकेश जरा धोका रे बरं जरा धोका घ्यायचा जरा गरम नाही गरम कडे थोडाले फोडे येतात बरं नाही का मग आता ती गमत उद्याची गमत परवाची गमत गमत आहे गरमच नाही तर गरमच पाहिजे मला गरम झाल्याशिवाय मजा नाही येते तुम्ही काही म्हणा नाही का मी तर शायराला एकदा गरम करतो लोकांनी गरम करतो पण शायर मला जबरदस्त गरम पाहिजे शाहीर गरम पाहिजे तर मला तुझ्या मिले मजा येते शाहीर मला जबरदस्त गरम पाहिजे आणि गरम मध्ये शेवटी मुद्रा होईपर्यंत
पडलाच नाही पाहिजे. हवाईमध्ये मजा येते आणि कठोर तयारी करण्यामध्ये मजा येते. आहे का? हा थंड आणि म्हणून थंडा बाबा थंडा कसा आवडेल बा मला. आम्ही गरम तर मग आमचा जोडीदार गरम पाहिजे नाही की. आमचा जोडीदार गरम पाहिजे तर आम्हाला मजा येते. माझा भाव गरम होते अहो तर त्याला गरम करतो ना बा. मी थंडी पाडू देतो का नाही का. गरम गरम अरे या खुदा तुझसे अर्जी या खुदा तुझसे अर्जी वो मुझे मैं उसे भूल जाऊं मैं उसे भूल जाऊं. आणि म्हणून म्हणते अरे पाहत करताची ना करून बडाई. अरे गुरु ज्ञान की है ये लड़ाई. गुरु ज्ञान की है ये लड़ाई. शिकवण मिळायला पाहिजे. आणि ऐका समज काय
जरा थेंबा थेंबानं तरी तळ भरलं तर त्या तळ्यामध्ये वाहती तळा नाही वाहत. आणि आपण तळ्याच्या तळ्यात भरलं तर तळ्याचं खाट फुटते बरं. नाही का? तळ्याची खाट जरा फुटून जाते. पण ते धोकानं बांधून ठेवावं लागते. नाही का? तिला धोकानं बांधून ठेवावं लागते. आणि म्हणून काय म्हणते ऐका. तेव्हा त्या बापाची इकडे मृत्यू झाली. तो काळ कोणता होता? तो काळ कोणता होता? कोणता? हा, त्या काळामध्ये सतयुग होता. आताच्या काळामध्ये आहे का ती सतयुग? हा, आताच्या काळामध्ये सतयुग आहे का? काय आहे या काळामध्ये? रोजचे तुम्ही टीव्हीवर पहा, पेपर मध्ये पहा, मोबाईल मध्ये पहा, काय काय घटना ऐकायला मिळते, काय काय घटना पाहायला मिळते. आणि म्हणून महाराज महेंद्र सिंहराव आणि म्हणून म्हणते शाहीर मुख्य शाहीर मुख्य लक्ष द्या. तुमची मला साथ आहे, नवी नवी वाहत आहे. नाही का? शाहीर देशमुखची सभा आणि हे पहिला कार्यक्रम आहे. पहिली दुनिया आहे. आणि कोण म्हणते शाहीर मुख्यची मला साथ आहे ना, नवी नवी बात आहे. शाहीर मुख्यची मला साथ आहे आणि नवी नवी बात आहे. हार जीत होईल तुझी किंवा माझी. शाहीर मुख्य हार जीत होईल तुझी किंवा माझी, याचाच मला अभिमान आहे. कारण साधा दुय्यमचा आहे माय बाबा. बरोबर? एवढा दुय्यमचा आहे. लोकांची हार जीत होणच आहे. नाही का? आणि तोडीला तोड, जवळला जवळ आणि मोडीला मोड भेटणारच आहे. नाही का? काय समजार आहे ना ती. आणि शाहीर म्हणला तर सुभान वाले बापरे. आणि सुभानचे शाहीर म्हणला का दुसऱ्या चांगला घाम फुटते. दुसऱ्या शाळेला का घाम फुटते. महासारखीला घाम नाही फुटेल मी फोडतो. नाही महासारखीला घाम नाही फुटे. मी तर चांगली घाम फोडून जातो. नाही का? तू पत्ता आहे तुम्ही किती सच्चाई, तू पत्ता आहे तुम्ही किती सच्चाई. ठेकेदार साहेबांचं म्हणणं आहे माय बापू, जेव्हापासून आम्ही इथं आलो तेव्हापासून ठेकेदार साहेबांचं म्हणणं आहे, मॅडम आम्हाला काटा पाहिजे, काट्याची दुय्यम पाहिजे म्हणतात ठेकेदार साहेब. ठेकेदार साहेबांचं म्हणणं आहे, आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा ते सांगतात मॅडम दुय्यम काट्याची झाली पाहिजे. ठेकेदार साहेबांना मग आधी समजावून सांगलं. दादा म्हणलं कोणी काट्याची दुय्यम केल्याशिवाय बोलायला नाही गमत. नाही का? दुय्यम काट्याची झाल्याशिवाय शाळेला मजा नाही येत. तो भेटला होता कालचा शाही उभ्याला झोपला त्या गाण्यात त्याने. कालचा शाही भेटला होता उभ्याला झोपला त्या गाण्यात त्याने. नाही जमला नाही ढग, नाही बोलण्या ढग, नाही चालण्या ढग. वारी वाटायचे. चला समोर काय म्हणताय.
नाही का शायरी मर्दाची म्हणतात आणि कोणी म्हणणाऱ्यांना म्हणून ठेवलं भक्तीची नाटक गांडुकी कव्वाली खिचडो का खिचडो म्हणतो का तमाशा काय ते या झाला रे अरे म्हणतो का तमाशा कोणी विचार करणारे गोष्ट आहे माई बापू विचार करणारे गोष्ट आहे आज माणसाच्या खांद्याला खरं हातामध्ये चहा घेऊन माझ्या शायरी करते हा बरं हातामध्ये चहा घेऊन या मर्दाची बाईची जात शायरी करते साधारण गोष्ट आहे नाही साधारण गोष्ट आहे का पण बाईची जात कमजोर आहे का नाही हा बाईची जात कमजोर आहे का किती जरी धनवान गुणवान पण बाईशिवाय त्या माणसाची जिंदगी अधुरी आहे हो ना किती जे धनवान गुणवान जरी आपला तरी त्या माणसाची जिंदगी बाईशिवाय अधुरी आहे जोपर्यंत त्याच्या जिंदगीमध्ये बाई जात नाही तोपर्यंत जीवन पार पडत नाही नाही का आणि ऐका समज काय म्हणते दिवसभराची जरी गमत करी तरी गाणं वाईट म्हणणार नाही ना गाण्याचं माझे शब्दही वाईट नाही आणि वाईट शायरी मला जमतच नाही वाईट शायरी करणार नाही आणि जे प्रमाणात त्याला मजा येते माझ्या सगळ्या मजा नाही येते शायरी अशी झाली पाहिजे का समाज जण जागृत झालं पाहिजे शब्दातून प्रत्येक व्यक्तीच्या शायरीचा अर्थ समजायला पाहिजे प्रत्येक माणसाला त्या शायरीचा अनुभव समजला पाहिजे माणसाच्या पुढे पण आमच्या आया बहिणी कुठे जात नाही या आमच्या आया बहिणीला समजून यायला पाहिजे की तमाशा काय होते खरी गंमत काय होते आमच्या माया बहिणीला समजायला पाहिजे माणसं काय माणसं कुठेही जाऊन पाहतात कोणताही कार्यक्रम होतो पण आया माया जात नाही का या माय बाबल्या कुठे जात नाही कार्यक्रम पाहायला आणि म्हणून यांच्याच आधारितवर आणि यांनाही समजलं पाहिजे कारण कोणी कोणी म्हणतात शायरी नंगाळ आहे शायरी वाईट आहे शायरी वाईट नाही शायरी काही वाईट नाही जनजागृतीची विषयाला आहे खरी गप्पत वाटली तर जनजागृतीची विचार आहे माझ्या माई बापा हो त्या शायरी काही वाईट नाही आणि म्हणून समोर काय म्हणते आईला मृत्यू झाली पण काय सत्य आहे काय काय सत्य आहे कोणा सांगायचं खरं काय नाही खोटं काय
तुकारामाला मारल्या गेलं, तुकारामाची मृत्यू झाली किंवा तुकाराम वैकुंठाला गेले होते हे शाहीसाहेबांना सांगायचे. कारण शाहीर मान्यवर शाहीरजी एका प्रश्नाचे तीन उत्तर देतात. क्या बात. एका प्रश्नाची मांडणी एक केली पण 3 उत्तर. अरे वा. आणि शाहीसाहेबांनी सुद्धा गडाच्या माध्यमातून प्रश्नाची मांडणी केली. शाहीसाहेबांनी सुद्धा गडाच्या माध्यमातून प्रश्न केले पण शाहीरजी जे माझ्या बुद्धीने पडतं त्याचे तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. जे माझ्या बुद्धीने पडतं ते तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल. परमेश्वर काय म्हणते जरा ऐका. भुलवली पाहिजे जगता भुलणार आहे का ते आमच्या भुलवल्या नाही. हे लोक बिचारे आमच्या भुला आम्ही जरी स्टेजवर आला आम्ही का खूप बातमीचे झालो का ते हातामध्ये चंद पकडून शाहिरी करतो आम्ही खूप बातमीचे झालो. कसं आहे का याच्या हातात आमच्यापेक्षा किती अनुभवी ज्ञानिक लोक बघून आहे. कितीतरी गावचे बिचारे शाहीर आले असतील तर कार्यक्रम पाहत कितीतरी कलाकार लोक आले का या स्टेजवर कार्यक्रम पाहण्यासाठी कितीतरी नाही का कितीतरी कलाकार आले इथं कार्यक्रम पाहण्यासाठी. पण इथं बसलेले प्रत्येक लोक शिक्षित आहेत. यांना अनुभव आहे शाहिरीचा. यांना माहित आहे शाहिरी काय होते म्हणून. आणि म्हणून म्हणते तू बताय समेत कधी सच्चाई तू बताय समेत कधी सच्चाई गुरु जहान की है ये लड़ाई गुरु जहान की है ये लड़ाई. आणि जो खोटा कधी पोट भरणार नाही आपण खात बरोबर नंतर पोटभर खाणार नाही नाही का. जो तुम्ही खोटा बनवून खात असाल त्याचं कधी जीवनामध्ये पोट भरत नाही. आणि जो सत्य बोलायचं खात असाल तुकडा जरी खात असाल भाकरीचा तुकडा जरी खात असाल माझे माय बाप तरी पण तो सुखाची रोटी खाते. तरी पण तो सुखाची रोटी खाते. सुखामध्ये फरक आहे. सुखात आणि सुखामध्ये फरक आहे नाही का. जो सहन करू शकतो परमेश्वर त्याची परीक्षा घेतो. जो सहन करू शकतो तो परमेश्वर त्याची परीक्षा घेतो. आणि ज्याच्यामध्ये हिंमतच नाही ते गरिबी सहन करण्याची ज्याच्यामध्ये ते हिंमतच नाही गरिबी सहन करण्याची भगवंत त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही. भगवंत त्याच्याकडे कधी लक्ष देत नाही पण गरीबाकडे वेळोवेळी लक्ष देते. त्या गरीबाकडे वेळोवेळी लक्ष देते. आणि म्हणून माझं म्हणणं माझ्या काय म्हणते ऐका.
त्या एकलव्याने मातीचा पुतळा तयार केला. त्या एकलव्याने मातीचा पुतळा तयार केला आणि मातीचा पुतळा तयार करून त्याला गुरु मानलं. त्याला गुरु मानलं आणि ते गुरु मानून त्याला गुरु दक्षिणामध्ये काय मागायचं होतं. 3.5 हाताच्या देहाची मूर्ती तयार केली. 3.5 हाताच्या देहाची मूर्ती तयार केली होती. मग या 3.5 हाताच्या शरीरातून त्याला काय नव्हतं माझे मायबाप मागण्यासाठी. त्याला काय नव्हतं मागण्यासाठी, पण त्याला फक्त अंगुठाची गरज का होती. त्याला नुसत्या अंगुठाची गरज का होती. काय अंगुठा सांगते ना शाळेत बोलते मी का सांगू. जेवढे विद्वान शाळेची मात दुय्यमचा सामना आहे एवढा ज्ञानीवंत शाळेतील मात नाही. मी सांगू का शाळेसाहेब सांगते का मागला अंगुठा का गरज होती ती अंगठ्याची. मी सांगणार आहो का ती विद्वान शाळेत सांगते नाही का. विद्वान शाळेत सांगते मी का सांगणार आहे. मला का समजते नाही का. मला का समजणार आहे. एवढा महान शाहीर आहे विषयाच्या महान शाहीर सांगते का अंगुठ्याची गरज होती नाही का. 3.5 हाताचा त्यानं पुतळा तयार केला होता. मातीचा पुतळा तयार केला होता आणि मातीचा पुतळा तयार करून त्याला गुरु मानलं होतं. मग त्याला गुरु मानलं माझे माय बाप. त्याला गुरु मानलं मग त्याला गुरु दक्षिणामध्ये आपण काय देतो आपल्या गुरुवाला. जे परिपंच जे रीतिरिवाज आहे जे आपण गुरु दक्षिणा घेतो आणि ते आपण आपल्या गुरुवाला अर्पण करून ते आपल्या शक्तीनुसार जेवढं आपल्या शक्तीनुसार पण ते आपण तेवढं आपण आपल्या गुरुवाला अर्पण करतो. पण नाही त्याचा फासा उलटा होता ना. त्याचा फासा सीधा जरी असतो तर बरोबर सीध्या मार्गाने करता नाही, पण त्याचा फासा उलटा होता. कारण फक्त अंगुठाची माणसं त्याला अंगुठा मागतात दिलं. त्या गुरुदानामध्ये त्याला अंगुठा दिला. अंगुठा मागून त्या अंगुठ्याचं काय केलं त्यालाच माहित आहे. अंगुठ्याचा काय झालं माहित होईल. आता समोरच्या घरावर सांगते नाही का. आणि त्याचं काय झालं गडाच्या माध्यमातून साहेबांनी सुद्धा प्रश्नाची मांडणी केली होती. तर साहेबांचा प्रश्न कसा. एक राजा होता म्हणतात एक राणी होती. एक राजा होता एक राणी होती. त्याला मूलबाळ नव्हते. पण गणेश भगवंताची त्यानं भक्ती केली. त्या गणेशाची भक्ती केली आणि मग त्याला मुलगा झाला. त्याला मुलगा झाला आणि त्याला मुलगा झाला पण त्या मुलाला किडे लागले. त्या मुलाला किडे लागले आणि म्हणून त्या राजाने आणि म्हणून त्या मुलाला आणि त्या राणीला तिला नगराबाहेर काढलं आणि एका मंदिरामध्ये वास्तव्य करू लागले. आणि त्या मंदिरामध्ये एक साधू होते. आणि त्या साधूचा स्पर्श त्या मुलाला लागला. आणि तो मुलगा दुरुस्त झाला. तर साहेबांचं म्हणणं असं आहे त्या राजाचं नाव काय, त्या मुलाचं नाव काय आणि त्या साधूचं नाव काय आणि त्या आईचं नाव काय.
तर शाहीसाहेब जिथं कोणामध्ये लक्षपूर्वक आहे का त्या राजाचं नाव आहे सविक राजा. त्या राजाचं नाव आहे सविक राजा आणि राणीचं नाव आहे किरकिरा. त्या राणीचं नाव आहे कीर्ती आणि त्या मुलाचं नाव आहे शिरप्रसाद आणि तो साधू आहे तो देवक. हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर. हे खरं खरं तुमच्या प्रश्नाचे उत्तर. अरे माझ्या आता प्रश्न सांगू नका तू फान गेले बिलकुल माझी तब्येत सुधर झाली तुमच्या माझ्या प्रश्नाचे उत्तर. खरंच का गं? जेव्हा मी जेव्हा प्रश्नाची मांडली ना तुम्ही जेव्हा माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलं का मी तर खुश झाली. म्हणलं वा रे वा मग काय म्हणलं माझ्या प्रश्नाचे उत्तर. पण शाहीर माझ्या प्रश्नाचं उत्तर जमलं नाही. ते माझ्या प्रश्नाचं उत्तर आणखी प्रयत्न करा. त्या धुसर गावामध्ये ते सील जाऊन पडली कानं. आता मी कानामध्ये बाबा बोलले माहित का काय माझ्या डोळ्याच्या समोरची गोष्ट आहे का ते मी सांगणार आहे. तो शास्त्राचा लेख काय सांगत आहे. शास्त्र सांगते म्हणून आम्ही शाहीर सांगतो. बरोबर चांगले मी बरोबर शास्त्र सांगते म्हणून आम्ही सांगतो. नाही का आम्ही सांगतो का ती त्या उत्तराखंडामध्ये जाऊन तिला सील पडली कानं. त्या फळाचं नाव सांगेन. त्या फळाचं नाव सांगेन पण माझ्या प्रश्नाचं उत्तर आणखी सांगा पुढच्या राऊंड मध्ये. मला मी सांगते तिसऱ्या राऊंड मध्ये बघा फळ कोणता आणि एका शेवटचा जहान की है ये लड़ाई. गुरु जहान की है ये लड़ाई. आंदोलन समाप्त झाला. सन्माननीय मुख्यजी शेर आपल्या राऊंडला सुरुवात करते. त्याचप्रमाणे विनोद कुमारजी शेंडे बेसावाले यांच्याकडून 51 रुपये आणि किशोरजी तेलंग यांच्याकडून 51 रुपये. त्याचप्रमाणे श्रीमाननीय असुराजी खवले महादुलावाले यांच्याकडून सुद्धा मंडळाला 50 रुपयाची भेट आली. त्याचप्रमाणे प्रल्हाद मनघटे सावनेरवाले या शाहीर